चिपरीतील खुनाचा अवघ्या 6 तासात छडा, जयसिंगपूर पोलिसांनी तिघांना केली अटक. चिपरी येथे घडलेल्या युवकाच्या निर्घृण खून प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ 6 तासात तिन्ही आरोपींना चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून शिथापीने अटक केली आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30च्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस आणि ऑइल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळभाग चिपरी याचा अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिकोडी येथे असल्याचं निष्पन्न झालं. गुन्हे शोध पथकाने तत्काळ चिकोडी येथे धाव घेत सापळा रचून युवराज रावसाहेब माळी वय 30 राहणार फिल्टर हाऊस जवळ चिपरी, सूरज बाबासो ढाले वय 30 मुळगाव खोची तालुका हातकणंगले, गणेश संभाजी माळी वय 25 राहणार माळभाग चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांनी मयत शेळके याच्या बहिणीने माळी याच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेश याचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, युनुस इनामदार, किशोर आंबोडकर, निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, रुपेश कोळी, जावेद पठाण यांनी केला. केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.